इंडिया आघाडीच्या बैठकीसाठी मुंबईत जय्यत तयारी सुरू झाली आहे। या बैठकीसाठी इंडिया आघाडीचे नेते मुंबईत दाखल व्हायला सुरुवात झाली आहे। संपूर्ण देश हा आपल्यासाठी परिवार असून देशासाठी आपण एकत्र आल्याचा दावा मवियाच्या नेत्यांनी केलाय। पंतप्रधान नरेंद्र मोदींविरोधातल्या विरोधकांची इंडिया आघाडीची बैठक उद्या आणि परवा मुंबईत होतीये। यापूर्वी घेतलेल्या पत्रकार परिषदेत बोलताना मवियाच्या नेत्यांनी केंद्र सरकारवर हल्लाबोल केला। लोकशाही अबाधित राहावी यासाठी एकत्र आल्याचं मवियाच्या नेत्यांनी म्हटलंय। हम इकट्ठा आए हैं अपने देश की रक्षा करने के लिए, रक्षाबंधन देश की रक्षा, भारत माता की रक्षा करने के लिए हम इकट्ठा आए हैं। कुछ पॉजिटिव काम करने का एजेंडा है और साथ ही साथ देश के जो फैसिस्ट फोर्सेस हैं उनको रोकने की चुनौती हमने स्वीकार कर ली। इंडिया आघाडीमुळे केंद्रानं गॅस दरात कपात केल्याचा दावा उद्धव ठाकरेंनी केलाय। भाऊबीज काही 9 वर्षात झाली नव्हती, पण ह्या सगळ्या गोष्टी अब ये पब्लिक है, सब जानती है, ये पब्लिक है, सब जानती है और कुछ भी करे तो अभी उनको बचाने वाला कोई नहीं है। संपूर्ण देश आमचं कुटुंब आहे म्हणून एकत्र आहोत असंही मवियाच्या नेत्यांनी म्हटलंय। भाजपला सत्तेबाहेर करण्याचा निर्धार मवियाच्या नेत्यांनी व्यक्त केला। इंडिया आघाडीची मुंबईत बैठक होणार आहे। इंडिया आघाडीत विरोधकांची एकजूट होत असली तरी इंडिया आघाडीचा नेता कोण असा सवाल विचारला जातोय। इंडियाच्या बैठकीच्या तयारीबाबत माहिती देण्यासाठी बोलावण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत हा प्रश्न विचारला गेला। इंडिया आघाडीच्या बैठकीच्या निमित्तानं मुंबईत देशभरातील 28 पक्षांचे नेते सहभागी होणार आहेत। मात्र इंडिया आघाडीचा पंतप्रधान पदाचा उमेदवार कोण असा सवाल सत्ताधाऱ्यांकडून उपस्थित केला जातोय। विशेष म्हणजे इंडिया आघाडीतील अनेक नेत्यांकडून आपापल्या पक्षाच्या नेत्यांची नावं पुढे केली जात आहेत। याबाबतच्या प्रश्नांना उद्धव ठाकरेंनी उत्तर दिलंय। हमारे पास प्रधानमंत्री बनने के लिए चॉइस बहुत है। सवाल यह है कि भाजपा के पास और चॉइस क्या है। जो 10 साल बैठे थे उन्होंने क्या किया सब लोग देख रहे हैं। अलग अलग पार्टी है, ये बात सच है, मगर बैठ कर डिस्कस करके मिनिमम कॉमन हो गया हम तैयार कर सकते हैं। इंडिया आघाडीचा नेता कोण यावरून मीडियानं विचारलेला प्रश्न टोलवण्यात आला असला तरी हा प्रश्न सोडवण्याचं मोठं आव्हान इंडिया आघाडीच्या समोर असणार आहे इतकं नक्की। इंडिया आघाडीची बंगळुरूमध्ये दुसरी बैठक पार पडली। या बैठकीला देशातील प्रमुख 26 पक्षाच्या नेत्यांनी हजेरी लावली। मात्र आता मुंबईत होणाऱ्या इंडिया आघाडीत घटक पक्षांची संख्या 26 वरून 28 झाली आहे। इंडिया आघाडीच्या 2 दिवसीय परिषदेसाठी देशभरातील विविध पक्षांचे नेते मुंबईत दाखल झाले। या बैठकीत नवे पक्ष सामील होणार आहेत। शेकापही इंडिया आघाडीत सामील झालाय। मात्र या बैठकीला वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर सामील होणार असल्याची चर्चा होती। मात्र प्रकाश आंबेडकरांनी निमंत्रण नसल्याचं म्हटलंय। इंडियाचं आम्हाला निमंत्रण नाही, काँग्रेसच निमंत्रण देत नसल्यामुळे आम्ही त्या आघाडीमध्ये नाही। या इंडिया बैठकीत किंवा इंडियाच्या आघाडीत येण्यासाठी त्यांची सुद्धा इच्छा आम्हाला प्रकाश आंबेडकरजींशी बोलून विचारावी लागेल। त्यातच मायावतींनी लोकसभा आणि विधानसभेसाठी एकला चलोरेचा नारा दिलाय। यावरून शरद पवारांनी मायावतींना टोला हाणलाय। आम्हाला असं दिसतंय की काही वेळेला भारतीय जनता पार्टीशी सुद्धा त्यांनी सुसंवाद ठेवलेला आहे। स्वाभिमानी शेतकरी संघटनेलाही इंडिया आघाडीच्या बैठकीचं निमंत्रण देण्यात आलं होतं। मात्र राजू शेट्टींनीही या बैठकीकडे पाठ फिरवली आहे। शेतकऱ्यांबाबत इंडिया आघाडीनं भूमिका स्पष्ट न केल्यानं बैठकीला जाणार नसल्याचं शेट्टींनी म्हटलंय। इंडिया आघाडीच्या बैठकीसाठी काश्मीरपासून कन्याकुमारी पर्यंतच्या राजकीय पक्षांचे नेते मुंबईत दाखल होत आहेत। त्यांचं स्वागत जसं पारंपरिक पद्धतीने होणार आहे तसंच त्यांच्यासाठी जेवणाचा मेन्यू सुद्धा अस्सल मराठमोळ्या खाद्यपदार्थांनी सजलेला आपल्याला दिसेल। इंडिया आघाडीच्या 2 दिवसीय परिषदेच्या पहिल्या दिवशी पाहुण्यांच्या ताटात महाराष्ट्राच्या विविध भागातील पारंपरिक पदार्थांचा समावेश असणार आहे। सकाळचा नाश्ता, लंच असो वा डिनर, प्रत्येक वेळी ताटात मराठमोळी खाद्यपदार्थ ठेवण्यात येणार आहेत। नाश्त्याला वडापाव, बाकरवडी, नारळवडीसह नाचणीचे वेफर्स असतील। सोबतीला चहा, कॉफी बरोबर नारळ पाणी, लिंबू पाणी, फ्रूट ज्यूस असेल। तर जेवणासाठी शाकाहारी मांसाहारी असा बेत आहे। गरमागरम भाकरी, झुणका, काळ्या वाटाण्याची उसळ, डाळिंबाची उसळ, हिरव्या लाल मिरचीचा ठेचा, मसाले भात, कोल्हापुरी पांढरा रस्सा, मालवणी प्रॉन्स करी यासह विविध सूप आणि सलाड असा जेवणाचा बेत असणार आहे। स्वीट डिश मध्ये पुरणपोळी, करंजी, दुधी मावा आणि मोदकाचा समावेश असेल। पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी इंडिया आघाडीच्या बैठकीसाठी मुंबईत आल्या।
दुपारी 4च्या सुमारास ममता बॅनर्जी मुंबई विमानतळावर पोहोचल्या. त्यानंतर ममता बॅनर्जी यांचा ताफा जुहूच्या दिशेने रवाना झाला. हिंदी चित्रपट सृष्टीचे शहेनशाह अमिताभ बच्चन यांच्या जुहू इथल्या जलसा बंगल्यावर ममता बॅनर्जी पोहोचल्या. ममता बॅनर्जी यांनी यावेळी बच्चन कुटुंबियांची भेट घेतली. ममता बॅनर्जी आणि बच्चन कुटुंबियांचे जिव्हाळ्याचे संबंध आहेत. जया बच्चन या पश्चिम बंगालच्या असून अमिताभ हे पश्चिम बंगालचे जावई म्हणून ओळखले जातात. त्यामुळे या भेटीकडे कौटुंबिक भेट म्हणून पाहिलं जात आहे. या भेटीनंतर ममता बॅनर्जी यांनी अमिताभ बच्चन यांना भारत रत्न देण्याची मागणी केली. हम उनको भारत रत्न कहते हैं. अगर हमारे पास रहते हैं तो हम 1 सेकंड में इसको करा देता. अगर बहुत दिन पहले देना चाहिए था. यानंतर ममता बॅनर्जी आणि अमिताभ बच्चन यांच्यात बैठक झाली. ममता बॅनर्जींनी अमिताभ यांना पश्चिम बंगालमधून निवडणूक लढण्याची ऑफर देणार असल्याची जोरदार चर्चा रंगली आहे. त्यामुळे ममता दीदींच्या या जलसा दौऱ्याकडे राजकीय दौरा म्हणून सुद्धा पाहिलं जात आहे. गेल्या काही महिन्यात आमदार फोडाफोडीवरून राज्याचं राजकारण तापलं. त्यातच ठाकरे गटाचे आमदार आणि खासदार संजय राऊत यांचे बंधू सुनील राऊत यांनी मोठा गौप्यस्फोट केला. फोडाफोडी आणि ऑफर संदर्भात सुनील राऊत यांच्या दाव्याची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. शिंदेच्या शिवसेनेत सामील होण्यासाठी आपल्याला ऑफर देण्यात आल्याचा दावा सुनील राऊतांनी केला. आधी 100 कोटींची ऑफर होती आणि आजही ती ऑफर असल्याचा गौप्यस्फोट सुनील राऊतांनी केला. आपल्या मागे ब्रँड संजय राऊत असल्यानं ही ऑफर असल्याचं राऊतांनी म्हटलंय. तर दिल्लीतून फोन येत असल्याचा दावा खासदार संजय राऊत यांनी केला. तर राऊत बंधूंच्या दाव्याची भाजप आमदार नितेश राणेंनी खिल्ली उडवली आहे. आम्हाला ऑफर होती ना, मला 100 कोटीची ऑफर आहे. मला 100 कोटीची ऑफर आहे. आज सुद्धा मला ऑफर आहे. तुरुंगात जायचं नसेल तर अमुक अमुक गटाकडे जा म्हणून आम्हालाही फोन आले दिल्लीतून. कदाचित सुनील राऊतांनी काही शून्य जास्त लावले असतील असं मला वाटतं की त्याला कोण 100 रुपये पण येण्यासाठी देणार नाही. 100 कोटी तर फार लांबची गोष्ट आहे. 100 कोटी घेऊन माझ्यासारख्या निष्ठावंत शिवसैनिक बदलणार नाही असा निर्धार सुनील राऊतांनी केला. मात्र राऊतांच्या या आरोपांमुळे राज्याचं राजकारण तापलंय. ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत केंद्र सरकारवर हल्लाबोल करत आहेत. यावेळी राऊतांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यावर शाब्दिक हल्ला चढवला. तसंच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावरही राऊतांनी निशाणा साधलाय. केंद्र सरकारला मुंबईवर आणि मुंबईच्या संपत्तीवर ताबा मिळवायचा असल्याचं वक्तव्य खासदार संजय राऊतांनी केलंय. मुंबईवर डोळा असल्यानंच शिवसेना फोडल्याचा आरोप राऊतांनी केला. राऊतांच्या या टीकेला भाजप आमदार नितेश राणेंनी उत्तर दिलंय. त्यांना मुंबई गिळायची आहे, मुंबई विकायची आहे, मुंबई लुटायची. किमान 10 वर्ष हे मोदी शहांचं सरकार प्रयत्न करतं. अत्यंत बुळचट, लाचार आणि गुलामी पद्धतीचा मुख्यमंत्री आणि सरकार सत्तेवर बसलं. थोड्या दिवसाची गोष्ट आहे. सरकार आमचं दोन्हीकडे आल्यानंतर हे सगळे असे उफराटे निर्णय जे त्यांनी घेतलेले आहेत ते आम्ही पुन्हा उलटे फिरवल्याशिवाय राहणार नाही. सन्मान्य मोदी साहेब, सन्मान्य अमित शहाची नसते तर मुंबई या ठाकरे प्रायव्हेट लिमिटेड कंपनीने कधीच विकून खाल्ली असती. संजय राऊतांनी पुन्हा एकदा मुंबईचा मुद्दा उपस्थित करून मोदी सरकारसह मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना लक्ष्य केलंय. त्यामुळे आगामी निवडणुकांमध्ये हा मुद्दा तापण्याची चिन्ह आहेत. शरद पवारांचा पंतप्रधान होण्याचा 2 वेळा चान्स गेला. त्यांनी आता राजकारणातून निवृत्त व्हावं असा सल्ला उद्योजक आणि सिरम इन्स्टिट्यूटचे संस्थापक सायरस पूनावाला यांनी दिलाय. विशेष म्हणजे सायरस पूनावाला हे शरद पवारांचे क्लासमेट आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसमधल्या फुटीनंतर घेतलेल्या पहिल्याच मेळाव्यात अजित पवारांनी शरद पवारांच्या वयाचा मुद्दा उपस्थित केला. तुम्ही थांबणार आहात की नाही असा सवाल या सभेत अजित पवारांनी विचारला. सायरस पूनावाला अमिताभ बच्चन यांच्या वयाचा दाखला देत सुप्रिया सुळेंनी अजित पवार यांना त्यावेळी जोरदार उत्तर दिलं होतं. आता या मुद्द्यावरून पवारांचे एकेकाळचे वर्गमित्र राहिलेल्या सायरस पूनावाला यांनीही पवारांनी आता राजकीय निवृत्ती घेतली पाहिजे असं मत व्यक्त केलं. त्यांना प्रधानमंत्री व्हायचा 2 वेळा चान्स होता ते त्यांनी घालवला. मी बी उमर झाली, त्यांची बी उमर झाली, आता आपण रिटायर व्हायला पाहिजे. वय वर्ष 83 असताना पवार महाराष्ट्र पिंजून काढतायत. त्याप्रमाणे वयाचा मुद्दा उपस्थित करणाऱ्यांना पवारांनी यापूर्वी चोख उत्तर दिलंय. आता त्यांच्या मित्रांनंच दिलेल्या सल्ल्यावर पवार काय बोलतात याची उत्सुकता आहे. अजित पवारांच्या एंट्रीमुळे शिंदे सरकारमधली सत्ता समीकरणं बदलली आहेत. 3 पक्षांच्या या सरकारमध्ये शह-काटशहाचं राजकारण सुरू झाल्याचं बोललं जात आहे. त्याला कारणीभूत ठरलाय शिंदे फडणवीसांनी रद्द केलेला अजित पवारांचा एक निर्णय.
उपमुख्यमंत्री अजित पवारांनी नुकताच सहकारी साखर कारखान्यांच्या कर्जाविषयी एक महत्त्वाचा निर्णय घेतला होता. NCDC अर्थात राष्ट्रीय सहकार विकास नियमनकडून मंजूर कर्ज घेण्यासाठी सहकारी कारखान्यांच्या संचालकांना वैयक्तिक आणि सामूहिक हमीपत्र देण्याची अट घालण्यात आली होती. तसंच कारखान्याच्या जागेच्या सातबाऱ्यावर कर्जाचा बोजा चढवला जाणार होता. तसंच गहाणखत आणि अन्य दस्तऐवजावर सह्यांचे अधिकार सरकारला देण्यात आले होते. पण अवघ्या काही दिवसात शिंदे आणि फडणवीसांनी अजित पवारांचा हा निर्णय फिरवलाय. दादा नावाचा शब्द आता काढण्याचं काम सुरू झालं आहे आणि दादावर भाऊ हा वरचढ होतो आहे. ज्या ज्या एरियात ऊस आहे त्या एरियाच्या ऊसाच्या कारखानदारांना त्या शेतकऱ्यांना फायदा व्हावा याकरता हे निर्णय असतात असं मला वाटतं. हा निर्णय फिरवून शिंदे आणि फडणवीसांनी अजित पवारांना धक्का दिल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. अजित पवारांनी सहकारी साखर कारखान्याबाबत घेतलेला निर्णय शिंदे फडणवीसांनी फिरवला. याचा फायदा भाजप नेत्यांच्या साखर कारखान्यांना होणार आहे. NCDCनं राज्यातल्या अडचणीत सापडलेल्या 6 सहकारी साखर कारखान्यांना राज्य सरकारच्या हमीवर 549.54 कोटी रुपयांचं खेळत्या भांडवलावरचं कर्ज मंजूर केलं. त्यामुळे केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्याशी संबंधित रामेश्वर सहकारी साखर कारखान्याला 34,74 लाख रुपयांच्या कर्जाला मंजुरी देण्यात आली. सोबतच विजयसिंह मोहिते पाटलांच्या शंकर सहकारी साखर कारखान्याला 113.42 कोटी रुपये मंजूर करण्यात आले. तर भाजप खासदार मुन्ना महाडिक यांच्या भीमा सहकारी साखर कारखान्याला 126.38 कोटी रुपयांच्या कर्जाची रक्कम मंजूर करण्यात आली. भाजपचे नेते हर्षवर्धन पाटलांच्या शंकररावजी पाटील सहकारी साखर कारखान्याला 150 कोटी तसंच नीरा भीमा सहकारी साखर कारखान्याला 75 कोटी कर्ज मंजूर करण्यात आलं. 3 ऑगस्टला अजित पवारांनी लागू केलेल्या अटीनं या कारखान्यांची अडचण होणार होती. मात्र हा निर्णय फिरवण्यात आल्यानं नेत्यांच्या कारखान्यांना दिलासा मिळालाय. अजित पवार हे शिंदे फडणवीस सरकारमध्ये सामील झाल्यानंतर त्याचा फटका भाजप आणि शिंदेच्या शिवसेनेच्या आमदारांना देखील बसला. भाजपच्या वाट्याला अनेक महत्त्वाची खाती आली पण अजित पवारांच्या गटानं ती ताब्यात घेतली. आता अजितदादांच्या सत्तेत एंट्रीचा फटका भाजपच्या आणखी एका मंत्र्याला बसला. मंत्रिमंडळाच्या पायाभूत सुविधा समितीमधून महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांना डच्चू देण्यात आलाय. त्यांच्या जागी अजित पवार गटाचे मंत्री दिलीप वळसे पाटील यांना समितीत स्थान देण्यात आलंय. वास्तविक मंत्रिमंडळाच्या पायाभूत सुविधा समितीला अनेक अर्थानं महत्त्व आहे. या महत्त्वाच्या समितीमधून महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांना वगळण्यात आल्यानं विरोधकांनी सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधलाय. अजितदादा सहभागी झाल्यानंतर वगळण्याची सुरुवात समित्यामधून विखे पाटलापासून सुरू झाली आहे. त्या समितीमध्ये स्वतः माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्रजी आहेत. त्यामुळे मी त्या समितीत मी असो काय नसो आहे, मी असतो आणि नसतो तरी काय आमचं दुसरी काय अडचणीच नाही. अजितदादांच्या सत्तेत येण्यामुळे गेल्या काही दिवसांपासून शिवसेना आणि भाजपमध्ये नाराजीचे सूर ऐकायला मिळत आहेत. दादांच्या एंट्रीनं अधिकारांवर गदा येईल अशी चर्चा शिंदे फडणवीसांच्या मंत्र्यांमध्ये होती. आता एका महत्त्वाच्या समितीमधून विखे पाटलांना वगळल्यानं राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाल्यात. मुंबईत दरवर्षी दहीहंडी उत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. या दहीहंडी उत्सवात मोठ्या संख्येनं तरुणाई सहभागी होते. 75,000 गोविंदांना विमा कवच पुरवण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतलाय. मुंबईत दहीहंडीच्या दिवशी गोविंदा पथकाकडून उंचच उंच मानवी मनोरे रचण्यात येतात. हे मानवी मनोरे रचत असताना थर कोसळून गोविंदा जखमी होतात. या पार्श्वभूमीवर गोविंदांना विमा कवच संरक्षण देण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला. 75,000 गोविंदांचा विमा काढण्यासाठी राज्य सरकारनं 18,75,000 रुपयांची तरतूद केली आहे. आम्ही कालच JR त्या ठिकाणी काढला. आता जवळजवळ 75,000 प्रो गोविंदाचा आम्ही विमा त्या ठिकाणी वितरण्यात आलेला आहे. वरळीच्या डोममध्ये उद्या राज्य सरकारकडून प्रो गोविंदाचं आयोजन करण्यात आलं. प्रो गोविंदामध्ये पहिल्यात येणाऱ्या पथकाला 11 लाखांचं पारितोषिक दिलं जाणार आहे. दुसऱ्या येणाऱ्या पथकाला 7 लाख रुपये तर तिसऱ्या येणाऱ्याला 5 लाखांचं बक्षीस दिलं जाणार आहे. राज्य सरकारनं केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देऊन राज्यातील विविध भागातून आलेल्या दुग्ध प्रकल्पातील 150हून अधिक कुटुंबांवर बेघर होण्याची वेळ आली आहे. सरकारच्या एका नोटिशीनं या सर्व कुटुंबियांना दापचरी दुग्ध प्रकल्पातलं घर आणि युनिट रिकामं करावं लागणार आहे. त्यामुळे या कुटुंबासमोर आता जायचं कुठं हा पेच निर्माण झालाय.
1970च्या दशकात पालघरच्या डहाणूतील पापसरी इथं हजारो हेक्टर जमीन राज्याच्या दुग्ध विकास प्रकल्पानं ताब्यात घेतली. ज्या जमिनीवर दुग्ध प्रकल्प उभारण्यात आला त्या ठिकाणी मुंबई, ठाणे या महानगरांसह महाराष्ट्रातलं दूध नेण्यासाठी या ठिकाणी 200 पेक्षा अधिक शेतकऱ्यांना प्रत्येकी 1 हेक्टर जमीन देण्यात आली. तसंच काही संकरित गायी सुद्धा देण्यात आल्या. मात्र कालांतरानं हा उभा राहिलेला प्रकल्प प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळे डबघाईला गेला आणि तेव्हापासून इथं असलेले शेतकरी अडचणीत सापडले. आता या प्रकल्पात राहणाऱ्या 160 पेक्षा अधिक कुटुंबांना आपलं घर आणि युनिट खाली करण्याच्या नोटिसा देण्यात आल्या. पुढचं आयुष्य कुठे जगायचं हा प्रश्न इथल्या कुटुंबियांसमोर उभा राहिलाय. की थकबाकी भरा आणि आमचं युनिट आमच्या ताब्यात निघून जा. पण ते आम्हाला पर्याय काय आहे? आम्ही कोणाच्या याच्यावर आम्ही कुठे जाणार, कुठे राहणार आम्ही? या 160 कुटुंबाच्या 3 पिढ्या प्रकल्पात गेल्या असून ओसाड जमिनीचं नंदनवन केलं. त्यामुळे हजारो हेक्टर असलेली ही जमीन कुणाच्या वापरात येणार असा सवाल विचारला जातोय. यंदाच्या पावसाळ्यात देशातील काही भाग वगळता संपूर्ण ऑगस्ट महिना पावसानं ओढ दिली. ऑगस्ट महिन्यात म्हणावा तसा पाऊस झालेला नाही. त्यामुळे आता ऑगस्ट 122 वर्षातला पहिला कोरडा ऑगस्ट ठरलाय. भारतीय हवामान विभागाच्या अंदाजानुसार यंदा अल निनोचा प्रभाव जास्त प्रमाणात आहे. आतापर्यंत ऑगस्टमध्ये तसं पाहता केवळ 13% पाऊस झाला. अशीच परिस्थिती ऑगस्ट 2005 मध्ये होती. यावेळी ऑगस्टमध्ये 25% कमी पाऊस झाला. 1965च्या ऑगस्टमध्ये 24.6% इतका कमी पाऊस झाला. 1920च्या ऑगस्टमध्ये 24.4% इतका कमी पाऊस झाला. ऑगस्ट 2009 मध्ये 24.1% इतका पाऊस कमी झाला. 1993च्या ऑगस्टमध्ये 13% इतका पाऊस कमी झाला होता. यंदा म्हणजे 2023ला आतापर्यंत सरासरीपेक्षा 13% कमी पाऊस झालाय. 122 वर्षातला हा सगळ्यात मोठा कोरडा ऑगस्ट ठरल्यानं गेल्या 150 वर्षात 6 वेळा भारतात अल निनो सक्रिय झाला. त्यात 5 वेळा भारताला दुष्काळाचा सामना करावा लागला. धाराशिवच्या कळंब शहरात चोरट्यांनी चक्क ATM मशीनच चोरून नेल्याची धक्कादायक घटना घडली आहे. चोरीची ही घटना CCTVत कैद झाली आहे. या चोरट्यांना शोधण्याचं आव्हान पोलिसांच्या समोर आहे. धाराशिवच्या कळ शहरातल्या बँकेच्या ATM मध्ये कैद झालेली ही चोरी आहे. हे चोरटे रात्रीच्या सुमारास बँकेत घुसले. या चोरट्यांनी दोरीच्या साह्यानं ATM मशीन गाडीला बांधलं आणि त्यानंतर लाखोंची रोकड भरलेली ही मशीन अक्षरशः तोडून नेली. या ATM मशीनमध्ये जवळपास 39 लाख रुपये असल्याचं बँकेच्या अधिकाऱ्याने सांगितलं. भर चौकात ही घटना घडल्यानं खळबळ उडाली आहे. धाराशिव जिल्ह्यात या अगोदर ATM फोडीच्या घटना घडल्या. मात्र चोरट्यांनी यावेळी ATM मशीन फोडलं नसून ATM मशीन घेऊन चोरटे पसार झाले. या चोरट्यांना शोधण्याचं पोलिसांसमोर आव्हान आहे. ठाणे जिल्ह्यातल्या आंबिवली भागामध्ये एका आरोपीला पकडण्यासाठी गेलेल्या मुंबई पोलिसांवर काही जणांनी दगडफेक केली. या दगडफेकीनंतर पोलिसांनी आरोपीच्या मुसक्या आवळल्या. एखाद्या चित्रपटातल्या घटनेप्रमाणे पोलिसांनी हे ऑपरेशन पार पाडलं. ठाणे जिल्ह्यातल्या आंबिवली भागात 40हून अधिक गुन्हे दाखल असलेल्या एका आरोपीला अटक करण्यासाठी मुंबई पोलिसांची टीम गेली. पोलीस आल्याचा सुगावा लागून आरोपी फरार होऊ नये यासाठी पोलिसांचं पथक शाळेच्या व्हॅनमधून या भागात गेलं होतं. या आरोपीच्या मुसक्या आवळल्यानंतर त्याला घेऊन येत असताना स्थानिक नागरिकांनी पोलिसांच्या टीमवर दगडफेक केली. त्यासोबत या दगडफेकीत व्हॅनच्या काचा फोडण्यात आल्या. ही दगडफेक होत असताना पोलिसांनी आरोपीला निसटू दिलं नाही आणि आरोपीला घेऊन कशीबशी ही व्हॅन या भागातून बाहेर पडली. पोलिसांनी दाखवलेल्या धैर्यामुळे या आरोपीच्या मुसक्या आवळण्यात पोलिसांना यश आलं. भारतीय अंतराळ संशोधन संस्था म्हणजेच इस्रोचं चंद्रयान 3 यशस्वीरित्या चंद्रावर लँड झाल्याच्या नंतर त्यानं चंद्रावरून आपलं काम सुरू केलं. 23 ऑगस्टला चंद्रयान 3 चंद्राच्या पृष्ठभागावर पोहोचलं. त्यानंतर विक्रम लँडरमधून प्रज्ञान रोव्हर बाहेर पडलं आणि त्यानं चंद्रावर संशोधनाला सुरुवात केली. नुकतंच रोव्हरला चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर सल्फर ऑक्सिजनचे पुरावे मिळाले. तर आता हायड्रोजनचा शोध सुरू आहे. हे सर्व सुरू असताना विक्रम लँडर चंद्रावर नेमकं कसं दिसतं याचा फोटो प्रज्ञान रोव्हरनं काढलाय. याबाबत इस्रोनं ट्विट केलंय. इस्रोनं ट्विटच्या कॅप्शनमध्ये स्माइल प्लीज असं म्हटलंय. प्रज्ञान रोव्हरनं विक्रम लँडरचा सकाळी फोटो काढला. प्रज्ञान रोव्हरच्या नेव्हिगेशन कॅमेऱ्यानं हा फोटो काढलाय. चंद्रयान इस्रोला चंद्रावरचे फोटो नेहमी पाठवत असतं. कधी चंद्रावरच्या खड्ड्यांचे, कधी यानाच्या चाकांच्या निशाणीचे, तर कधी चंद्रावरच्या अन्य पृष्ठभागाचे आणि मातीचे. दरम्यान आता प्रज्ञान रोव्हरनं चंद्रावर उतरलेल्या विक्रम लँडरचा फोटो इस्रोला पाठवलाय. तुम्ही रस्त्यावर कधी कुत्री, मांजर फिरताना पाहिलं असेल.
बैल गाई म्हशींचा कळप सुद्धा पाहिला असेल, पण रस्त्यावर जंगली प्राणी फिरताना दिसला तर कुणाचा सुद्धा थरकाप उडेल आणि त्यात सिंह. पाकिस्तानच्या कराची शहरातील रस्त्यावर सिंहीण फिरत असल्याचं समोर आलं. कराचीतील रस्ते बाजारपेठांमध्ये सिंहिणीनं फेरफटका मारला. सिंहीण रस्त्यावर फिरत असल्याचं पाहून कराचीतील नागरिकांची पळता भुई थोडी झाली. अनेक जण प्रचंड दहशतीत आहेत. ही सिंहीण पाळीव असल्याची माहिती समोर येते. सिंहिणीची तब्येत बिघडल्यानं तिला उपचारासाठी नेलं जात होतं असं सिंहीण पाळणाऱ्या व्यक्तीनं सांगितलंय. मात्र वाटेत पिकअप व्हॅनमधून सिंहिणीनं उडी मारल्याचा दावा त्यानं केलाय. कराची प्रशासनानं या प्रकाराची गंभीर दखल घेतली असून दोषींवर कठोर कारवाईचे संकेत दिलेत. राज्यभरातल्या कोळीवाड्यांमध्ये आज नारळी पौर्णिमेचा उत्साह पाहायला मिळाला. कोळी बांधवांनी हा सण मोठ्या उत्साहात साजरा केला. या निमित्तानं कोळी बांधवांनी समुद्राला सोन्याचा नारळ अर्पण केला. राज्यातील कोळीवाड्यात नारळी पौर्णिमेचा उत्साह शिगेला पोहोचला. कोळीवाड्यात पारंपरिक पद्धतीनं नारळी पौर्णिमा उत्सव साजरा करण्यात आला. नारळी पौर्णिमेच्या निमित्तानं कोळीवाडी आणि गावातून शोभायात्रा काढण्यात आली. शोभायात्रेत सोन्याचा मुलामा दिलेला एक भला मोठा नारळ, पारंपरिक वेशभूषेतले कोळी बांधव आणि महिला मोठ्या संख्येनं सहभागी झाल्याचं दिसलं. दर्या राजाची आरती करून कोळी बांधवांनी समुद्राला पारंपरिक पद्धतीनं नारळ अर्पण केला. आणि जो काही काबाड आम्ही कष्ट करतो त्या कष्टातून आम्हाला सुख समृद्धी लाभू दे असं आम्ही या ठिकाणी गाऱ्हाणं घालतो. दर्या महाराजा आम्हाला सांभाळून घे, आमचं रक्षण कर, आमच्या व्यवसायाची भरभराट होऊ दे, अशा प्रकारचं गाऱ्हाणं कोळी बांधवांनी घातलं. नारळी पौर्णिमेच्या निमित्तानं राज्याच्या सर्व कोळीवाड्यात उत्साहाचं वातावरण होतं. तर या होत्या राज्यातल्या, देशातल्या, जगभरातल्या महत्त्वाच्या बातम्या, दमदार बातम्या. दमदार 10 या बुलेटिनमध्ये आपण इथेच थांबतो. ताज्या घडामोडींसाठी बघत रहा न्यूज 18 लोकमत.